अंधार दिवसा बसमध्ये चढली महिला. तशा अवस्थेत माणसांची पळापळ, लहान थोर पाहू लागले. पुढे घडलेला प्रकार ऐकून हादराल. नेमकं त्या दिवशी बसमध्ये असं काय घडलं होतं की काही क्षणातच संपूर्ण वातावरण बदललं. दिवस साधाच होता. शहरात नेहमीप्रमाणे गर्दी, रस्त्यावर धावणारी वाहने आणि रोजच्या धावपळीत अडकलेली माणसं. एका बसस्टॉपवर लोक उभे होते. काही ऑफिसला जाणारे, काही कॉलेजचे विद्यार्थी, काही घरगुती कामासाठी बाहेर पडलेले. बस आली आणि लोक नेहमीप्रमाणे चढू लागले. सर्व काही अगदी साधं आणि नेहमीसारखं चाललं होतं. बस हळूहळू पुढे निघाली. आता आत बसलेले प्रवासी आपापल्या कामात मग्न होते. कुणी मोबाईलमध्ये बघत होते, कुणी खिडकीतून बाहेरचा रस्ता पाहत होते, तर काही जण आपापसात गप्पा मारत होते. वातावरण शांत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात संपूर्ण बसमध्ये खळबळ उडणार आहे. एका पुढच्या थांब्यावर बस थांबली, दार उघडलं आणि काही लोक चढण्यासाठी पुढे आले. पण त्याच क्षणी बसमध्ये उभ्या असलेल्या काही लोकांच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य उमटलं. त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या अपेक्षेपलीकडचं होतं. एका महिलेने बसमध्ये पाऊल टाकलं आणि तिच्या अवस्थेकडे पाहताच अनेकांच्या नजरा स्थिरावल्या. काही सेकंद बसमध्ये पूर्ण शांतता पसरली. लोक एकमेकांकडे पाहू लागले. काहींना समजत नव्हतं की नक्की काय घडतंय. काही जण तर पटकन बाजूला सरकले. काहींच्या चेहऱ्यावर लाज, काहींच्या चेहऱ्यावर राग, तर काहींना फक्त आश्चर्य वाटत होतं. त्या महिलेकडे पाहताच जवळ उभ्या असलेल्या एका प्रवाशाने लगेच बाजूला होण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काही लोकांनी अचानक आपली जागा सोडली. बसमध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला. कुणी काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेला लागल्या होत्या. कंडक्टरही काही क्षण गोंधळून गेला. त्याला समजत नव्हतं की नक्की काय प्रतिक्रिया द्यावी. तो क्षणभर थांबला आणि मग पुढे सरकला. बसमधील काही लोकांनी आपले डोळे दुसरीकडे वळवले, तर काही जण अजूनही आश्चर्याने त्या महिलेच्याकडे पाहत होते. महिला मात्र शांतपणे उभी होती, जणू काही तिच्यासाठी हे सगळं अगदी सामान्य होतं. बसमधील वातावरण मात्र पूर्णपणे बदललं होतं. काही प्रवाशांनी हळू आवाजात कुजबूज सुरू केली. हे काय चाललं आहे? असं कसं शक्य आहे? असे प्रश्न हवेत तरंगत होते. थोड्याच वेळात बसमधील अनेक लोकांना अस्वस्थ वाटू लागलं. काहींनी आपली जागा बदलली, काही जण दाराजवळ जाऊन उभे राहिले. लहान मुलांसोबत असलेल्या काही लोकांनी तर मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. बस पुढच्या थांब्याकडे जात असताना वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, ही महिला अशा अवस्थेत बसमध्ये का चढली? तिचा उद्देश काय होता आणि पुढे काय होणार? काही क्षणांनी बसमध्ये बसलेला एक प्रवासी हळू आवाजात म्हणाला की कदाचित ही एखादी विचित्र घटना असू शकते. दुसरा म्हणाला की इतक्या लोकांसमोर असं करणं योग्य नाही. पण काही जण मात्र शांत होते. ते फक्त घडणारा प्रकार पाहत होते. बस पुढे सरकत होती, पण प्रवाशांच्या मनातला गोंधळ वाढत होता. कुणी मोबाईलमध्ये काही शोधण्याचा प्रयत्न करत होते, कुणी मित्रांना मेसेज पाठवत होते, तर काही लोक तर हा प्रकार पाहून पूर्णपणे थक्क झाले होते. महिला मात्र अजूनही शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण दिसत नव्हता. जणू काही ती स्वतःच्या विचारात मग्न होती. पण तिच्या उपस्थितीने बसमधील प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ झाली होती. एका वृद्ध व्यक्तीने डोळे झाकून बसण्याचा प्रयत्न केला. त्यांना हा प्रकार पाहवत नव्हता. दुसरीकडे काही तरुण मात्र आश्चर्याने सगळं निरीक्षण करत होते. बसमधील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होती. काही वेळानंतर बसमध्ये चर्चा अधिक वाढली. काही लोकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगितलं. काही जण म्हणाले की प्रत्येकाला स्वतःच्या कपड्यांची निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्या क्षणी बसमध्ये बसलेल्या लोकांसाठी हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला होता. बसच्या थांब्यावर काही प्रवासी उतरू लागले, पण काही जण फक्त या विचित्र परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उतरले, तर काही जण अजूनही बसमध्येच राहिले, कारण त्यांना पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायचं होतं. दरम्यान बसमधील वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. कुणालाही खात्री नव्हती की हा प्रकार इथेच संपणार की अजून काही घडणार आहे. लोकांचे डोळे अजूनही त्याच दिशेला होते. काही वेळानंतर एका प्रवाशाने शांतपणे विचारलं, नेमकं काय चाललं आहे? पण त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. बसमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या मनात फक्त अंदाज होते. हळूहळू ही घटना चर्चा बनू लागली. बसमध्ये असलेल्या लोकांनी एकमेकांना आपले विचार सांगायला सुरुवात केली. काहींना राग येत होता, काहींना आश्चर्य वाटत होतं, तर काही जणांना हे सगळं विचित्र वाटत होतं. बस पुढे जात असताना घटनेची चर्चा वाढत गेली. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या घटनेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता, पण खरी कारण अजूनही कुणालाच माहीत नव्हते. काही लोक म्हणत होते की हे फक्त एक विचित्र प्रसंग आहे, तर काहींना वाटत होतं की यामागे काहीतरी वेगळं कारण असावं. पण त्या दिवशी त्या बसमध्ये बसलेल्या लोकांसाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. काही वेळानंतर बस आपल्या पुढच्या मार्गावर निघून गेली. लोक हळूहळू आपल्या कामात परत गुंतले, पण त्या घटनेने त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून सोडले. त्या दिवशी बसमध्ये घडलेला तो प्रसंग लोकांच्या चर्चेचा विषय बनला. काहींनी त्यावर टीका केली, काहींनी वेगवेगळे अर्थ लावले, पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्या क्षणाने अनेकांना थक्क करून सोडलं होतं. आणि आजही अनेक लोक विचारतात, त्या दिवशी बसमध्ये नेमकं काय घडलं होतं? त्या महिलेने असा निर्णय का घेतला होता? आणि त्या काही मिनिटांनी इतकी खळबळ का उडवली? कदाचित या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनेकांसाठी गूढच राहिली आहेत.